महाराष्ट्रातील शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपाच्या 5व्या दिवशी शिरूर पंचायत समिती आवारात जुनी पेन्शन हक्क संघटनेचे राज्य प्रवक्ते शिवाजी खुडे यांनी उपस्थितांना सखोल मार्गदर्शन करत त्यांच्या विविध शंकांचे प्रश्नोत्तरे स्वरूपात निरसन केले। यावेळी शासकीय व निमशासकीय या सर्व विभागाचे कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते। यावेळी आपला आवाज चॅनलशी बोलताना नेमके काय म्हणाले शिवाजी खुडे याच बातमीचा प्रत्यक्ष आढावा घेतलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी। पाहुयात। मी शिवाजी खुडे, राज्य प्रवक्ते, महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन। आपल्या सर्वांना कल्पना आहे, मागील 8 ते 9 वर्षापासून सर्व शिक्षक कर्मचारी तसेच सर्व इतर डिपार्टमेंटचे कर्मचारी हा लढा लढत आहे। आज शिरूर पंचायत समिती या ठिकाणी चालू असलेल्या धरणे आंदोलनात आज या संपातील हा 5वा दिवस आणि या धरणे आंदोलनात भेट देण्यासाठी जेव्हा आम्ही आलो, या ठिकाणी हा जो काही विराट कर्मचाऱ्यांचा सागर या ठिकाणी शनिवार असून देखील जर या ठिकाणी जमत असेल, म्हणजेच हा संप किती मोठ्या प्रमाणात यशस्वी झालाय हे आपल्या सर्वांच्या लक्षात येईल। आज शिरूर तालुक्याला भेट दिली असता असं लक्षात आलंय की या ठिकाणच्या सर्व शाळा, सर्व कार्यालय, सर्व आस्थापनांची पूर्णतः बंद आहेत। पहा, आम्हा सर्वांची एकच मागणी आहे की एकच मिशन जुनी पेन्शन। जुनी पेन्शन मागण्याचा आमचा काही हटवादीपणा नाही। शासन त्या पद्धतीने रघु पाहत आहे किंवा आर्थिक वेगवेगळे कारण देऊ खूप मोठा बोजा शासनावर पडेल अशा पद्धतीची भलावणी करत कुठेतरी हा संप चिरडण्याचा प्रयत्न करत आहे। समाज माध्यमांमध्ये वेगवेगळे मत प्रसारित करून कर्मचाऱ्यांच्या आणि शिक्षकांच्या विरोधात समाज माध्यमाला उभं करण्याचं काम देखील शासन सध्या करत आहे असं आमच्या निदर्शनास येते। परंतु आमचं स्पष्ट मत आहे की आमची जुनी पेन्शनची मागणी आहे ती न्यायिक आहे, मौलिक अधिकारांतर्गत येते। कारण ज्या जुनी पेन्शनच्या बदल्यात आम्हाला एनपीएस सारखी पेन्शन स्कीम लागू करण्यात आली आणि त्याही अगोदर 18 वर्ष महाराष्ट्रामध्ये जे डीसीपीएस नावाची डेंजरस कॉन्ट्राव्हर्शियल पेन्शन स्कीम ठरलेली अशी डीसीपीएस ची योजना महाराष्ट्रात लागू होती, तिची परिस्थिती जर पाहिली तर महाराष्ट्रामध्ये 18 वर्ष ही डीसीपीएस योजना मुळात पेन्शन स्कीम म्हणून समोर आलेली नाही। आणि दुसरी गोष्ट, या डीसीपीएस योजनेची अनियमितता एवढी मोठी आहे की फडणवीस साहेबांनी किंवा एकनाथ शिंदे साहेबांनी याविषयी अभ्यास समिती नेमण्यापेक्षा या 17-18 वर्षाच्या डीसीपीएस योजनेची जी काही अनियमितता झालेली आहे ती अनियमिततेची श्वेतपत्रिका प्रसिद्ध करावी अशी स्पष्ट मागणी मी या ठिकाणी करत आहोत। अभ्यास समिती तुम्ही नेमताय, अभ्यास समितीचं गाजर समोर करताय आणि त्यामध्ये कोणाला नेमताय तर माननीय बक्षी साहेब, माननीय सक्सेना साहेब, श्रीवास्तव साहेब, अशी अभ्यास समितीने हा प्रश्न मिटणारा नाही। जर तुम्हाला या जुनी पेन्शन एक प्रश्न विचारला तुम्हाला की जर आमची कपात आता केली नाही आणि ती जर कपात आम्हाला आता पगारात दिली तर चालेल का, तर हे होऊ शकतं का? आता पहा, डीसीपीएस एनपीएस योजना जी जुनी पेन्शनच्या योजनेच्या बदल्यात लागू केली होती, आता मुळात पहा या योजनेची नियुक्ती दिनांकापासून कपात होणं अपेक्षित होतं, परंतु महाराष्ट्रात आपल्या सर्वांना माहिती आहे मागील 10 वर्षात कोणतीही भरती झालेली नाही। म्हणजे या कर्मचाऱ्यांच्या किमान 10 वर्षाच्या वर अनियमितता यामध्ये आहे। आणि मग 10 वर्षाच्या वर जर अनियमितता असेल, आपल्या सर्वांना माहिती आहे, काल विधिमंडळात बोलताना फडणवीस साहेब म्हणले की यांच्यामध्ये 2005 पासून 2010 पर्यंतची अनियमितता आहे। फडणवीस साहेबांना स्पष्टरित्या या ठिकाणी सांगू इच्छितो की ही जी अनियमितता 2005 आणि 2010 पर्यंतची नाही, तर ही 2005 पासून 2023 पर्यंतची आहे। आणि उद्या जितक्या लांब पर्यंत आपण हे न्याल, 25 पर्यंत न्याल, आणखी पुढे न्याल, तिथपर्यंतची ही अनियमितता कायम राहणार आहे। मग आपण सर्वांनी लक्षात घ्या, कॅग सारखा अहवाल आपल्यावर जर ठपका ठेवत असेल आणि 15 वर्षाच्या वर अनियमित राहणारी एनपीएस योजना जर फेल झाली असं कॅगचं म्हणणं असेल, तर महाराष्ट्रातील 18 वर्षाची डीसीपीएस नावाची योजना पूर्णतः फेल झाली आमचं स्पष्ट मत आहे। मग अशा कर्मचाऱ्याच्या मनात जो प्रश्न येतो की ही 10% कपात जर 15, 17 वर्ष झालेली नसेल तर आता हे आमच्या वेतनात द्या, ही त्यांची मागणी रास्त आहे। परंतु सेवा शर्तीत थोडा बदल करावा लागेल, सेवा शर्तीनुसार ती सध्या मिळणार नाही, परंतु त्यांची मागणी मला तरी रास्त वाटते। कॅग सारखी संस्था की जिने महाराष्ट्र शासनावर 2018 मध्ये खूप मोठे एनपीएस योजनेअंतर्गत ताशेरे ओढलेले आहेत, त्या संस्थेला किंवा त्या सारखी महाराष्ट्रातील कोणतीही एखादी संस्था नेमून संपूर्ण जिल्हा परिषदेतील सर्व कर्मचारी, मग ते शिक्षक असतील, लिपिक वर्गीय असतील, ग्रामसेवक असतील, तलाठी असतील, सर्व आरोग्य सेवक असतील, या सर्वांच्या 18 वर्षाच्या डीसीपीएस योजनेची अगोदर
ऑडिट करावं, त्याची श्वेतपत्रिका अगोदर प्रसिद्ध करावी आणि मग शासनानं म्हणावं की आम्ही तुम्हाला जुनी पेन्शन देत नाही. आता समाज माध्यमामध्ये असं पसरवलं जात आहे की हे पेन्शन मागतायत, यांना वेतन इतकं जास्त आहे, मग यांना पेन्शनची काय गरज आहे. पेन्शन हा मुळात आमचा मौलिक अधिकार आहे. पेन्शन हा घटनेने दिलेला कर्मचाऱ्यांचा अधिकार आहे आणि मग तो अधिकार आपण डीसीपीएस आणि एनपीएसच्या नावाखाली पूर्णतः महाराष्ट्रात जर हिरावून घेणार असाल तर कर्मचारी कधी सहन करणार नाही. आणि या विरोधात हा जो आमचा समन्वय समितीचा संप आहे, तो संप याच पद्धतीने जुनी पेन्शन पूर्णतः मिळवल्याशिवाय माघार घेणार नाही, हे स्पष्टरित्या या ठिकाणी निर्देशित करू इच्छितो. दुसरी एक गोष्ट आहे की महाराष्ट्र शासनाने काल कुटुंब निवृत्ती वेतन आणि ग्रॅज्युटी लागू केल्याचं मीडियामध्ये आम्ही ऐकलंय. मंत्रिमंडळात तसा निर्णय झालाय, परंतु कोणत्याही मंत्र्याने बाहेर येऊन पत्रकार परिषदेत त्याविषयीचं कोणतंही वक्तव्य केलेलं दिसत नाही. आणि आज आम्ही ज्यावेळेस महाराष्ट्र शासनाची GR ची वेबसाईट पाहिली तर त्यावर कोणत्याही प्रकारचा GR देखील अद्याप निघलेला नाही. तेव्हा महाराष्ट्र शासन या कुटुंब निवृत्ती वेतन आणि ग्रॅज्युटी मध्ये देखील बिटवीन द लाईन काहीतरी वेगळं करण्याचा विचार करत आहे असं आमचं स्पष्ट मत आहे. म्हणून आम्हाला सर्व कर्मचाऱ्यांना जवळजवळ मागील 14 वर्षापासून जे मयत झालेले आमच्यातील कर्मचारी आहेत त्यांचा 14 वर्षाचा वनवास महाराष्ट्र शासन आजही संपवत नसेल तर यासारखी दुर्दैवाची, अमानवी, अनैसर्गिक कृती महाराष्ट्र शासनाची दुसरी कोणतीही नाही असं स्पष्टरित्या या ठिकाणी सांगावं वाटतं. आज 5 मे 2009 पासून तर आज मार्च 2023 पर्यंत या मयत कर्मचाऱ्या कुटुंबियांचे जे हाल अपेष्टा चालल्या हे महाराष्ट्र शासनाला वेगवेगळ्या माध्यमातून आम्ही अनेक वेळा दाखवले. सर्व राज्यांचे GR शासनाला दिले, परंतु 10 लाख घ्या आणि 10 वर्षाच्या आत मारा अशा पद्धतीचे, ज्याला कोणत्याही तात्विक दृष्टीने किंवा मानवी दृष्टीने कोणीही त्याला स्वीकारू शकत नाही असे GR काढून एक प्रकारे मोठी हेळसांड महाराष्ट्रात शासनाने केलेली आहे. आणि तशाच प्रकारची हेळसांड आता कुटुंब निवृत्ती वेतन आणि ग्रॅज्युटी यामध्ये शासन करील असं आम्हाला वाटतंय. म्हणून महाराष्ट्र शासनाने घेतलाय निर्णय ठीक आहे, आजपर्यंतच्या लढ्याचं ते आमचं यश आहे नाही. परंतु जर GR काढण्यामध्ये दिरंगाई करून किंवा त्यामध्ये जर आपण वेगळ्या पद्धतीचा बिटवीन द लाईन वेगळा अर्थ निघेल अशा पद्धतीची वाक्यरचना करून पुन्हा एकदा जर मयत कर्मचारी कुटुंबियांना फसवणार असाल तर यासारखं दुर्दैव आणि यासारखी शोकांतिका दुसरी नसणार आहे. माझं महाराष्ट्र शासनाला स्पष्ट मत आहे. अभ्यास समितीने त्याने हा संप मिटणारा नाही. या संपाची तीव्रता आपण लक्षात घ्या. हा खूप मोठा विषय आहे. विषय म्हणजे अभ्यासासाठीचा मोठा विषय नाही, कर्मचाऱ्यांच्या जीवनासाठी त्याची कुटुंब व्यवस्था जर उद्ध्वस्त होत असेल तर कर्मचारी तेवढ्या तीव्रतेने या संपामध्ये उतरलेला आहे. कर्मचाऱ्याची कुटुंब व्यवस्था आणि लोकशाहीतील प्रशासकीय व्यवस्था जर वाचवायची असेल तर आपण या कर्मचाऱ्यांना लवकरात लवकर जुनी पेन्शन देण्याविषयीच्या सकारात्मक बाबी करून त्याविषयीचा निर्णय घ्यावा अशी मागणी या वतीने मी या ठिकाणी करत आहे. आज शनिवारी या ठिकाणी 4था दिवस आहे या संपाचा आणि शिरूर पंचायत समिती या ठिकाणी महाराष्ट्र राज्य जुनी हक्क पेन्शनचे जे काही संघटना आहे त्याचे राज्य प्रवक्ते शिवाजीराव खुडे या ठिकाणी माहिती देण्यासाठी आले होते आणि त्यांनी अतिशय चांगली मौल्यवान माहिती दिली. त्या माहितीमध्ये त्यांनी सांगितलंय की कशा प्रकारे शासन आतापर्यंत तुमची कपात करतंय, कशा प्रकारे करायला पाहिजे होती, काय चुकीचं काय योग्य काय सगळं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि एक प्रश्न या ठिकाणी एका शिक्षकाने उपस्थित केला, जर आमची कपात आता करत नसाल तर रोखीने आमच्या पगारामध्ये जमा करा. हाही प्रश्न सरांनी सांगितला की ते केलं तरी योग्य आहे, कारण जी आत्ताची कपात आहे ती जर कपात आता त्याच्यामध्ये आकडेवारी जर वेगळ्या असतील, नंतर मिळणाऱ्या रकमा वेगळ्या असतील, त्यावेळेस ते मिळणाऱ्या रकमा सफिशियंट नसतील असं त्यांनी अतिशय सुरेख पद्धतीने या ठिकाणी मांडणी केली. या ठिकाणी फक्त शिक्षकच नाही तर सर्व वर्गातले सर्व संवर्गातले या ठिकाणी कर्मचारी, शासकीय निमशासकीय कर्मचारी त्या ठिकाणी हे सगळं व्याख्यान ऐकायला होते. आणि आता कदाचित 2 दिवसापासून राजपत्रित अधिकारी देखील या संपामध्ये सक्रियतेने उतरतील असं त्या ठिकाणी कुलते साहेब आहेत त्यांनी प्रवक्ते त्यांनी सांगितलं होतं. आणि अशा प्रकारे हा संप हा कंटिन्यू राहील असं त्यांनी या ठिकाणी सांगितलं. कुठल्याही प्रकारची माघार नाही. त्याच्यामुळे आता ही जुनी पेन्शन हक्क समिती आणि सगळे जे केडर्सचे सगळे जे संघटना लोक आहेत हे काय पुढं कशा प्रकारचे दिशा ठरवतील आणि संप तर मिटणार नाही हे यांनी
जाहीर केलं आहे. पण सरकारला आता या पद्धतीनं विचार करणं गरजेचं आहे. मी रवींद्र खुळे, आपला आवाज, विभागीय संपादक शिरूर.